आणि राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये आज जागा वाटपावर चर्चा झालेली आहे। चांदवडमधील सभेनंतर राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही सध्या चांदवडमध्ये या ठिकाणी शरद पवारही उपस्थित आहेत आणि सभा झाल्यानंतर राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। जागा वाटपावर ही चर्चा सुरू आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, नाशिकच्या चांदवडमध्ये खरं तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती आज दाखल झालेली होती। या ठिकाणी सगळे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जे आहेत ते देखील या सभेला उपस्थित होते आणि सभा संपल्यानंतर राहुल गांधी आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये जवळपास 7 ते 8 मिनिटांपर्यंत चर्चा झालेली आहे। राहुल गांधी यांची व्हॅनिटी व्हॅन जी आहे त्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये खरं तर 2 नेते जे आहेत ते या ठिकाणी भेटले आणि त्या 2 नेत्यांमध्ये जागा वाटपात संदर्भात चर्चा झाल्याची एकूणच माहिती जी आहे ती समोर येते आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटप जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काही जागा वगळता इतर सगळ्या जागांबाबत आता महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याचं शरद पवार यांनी कालच स्पष्ट केलं होतं। वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात फक्त आता काय निर्णय होतो यावर अधिकृत घोषणा जी आहे ती अवलंबून आहे। मात्र आतापर्यंत जी काही चर्चा शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात झाली त्या अनुषंगानं येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंबहुना आज किंवा उद्यामध्ये महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे तो 100% या ठिकाणी ठरून कदाचित आज उद्यामध्ये या संदर्भातली अधिकृत घोषणा आणि उमेदवारांची नावं देखील जाहीर होऊ शकतात अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे। अगदी अधिक जाणून घेत राहणार आहोत चंदन आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद।